भारतातील प्रत्येक स्त्री अबला नसून सबला आहे। समोर बसलेली प्रत्येक विद्यार्थिनी उद्याची नागरिक नसून ती आजचीच नागरिक आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी कमी वयातच स्वराज्याची शपथ घेतली, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याती ॲडव्होकेट शांभवी प्रवीण साले यांनी कासराळे येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आणि जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यानात केले। त्या म्हणाल्या की समाजकारणात राजकारणात महिलांची जी उदासीनता दिसून येते याचे कारण महिला इंटरनेट इंस्टाग्रामवर जास्त दिसून येतात। मनोरंजन हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे झाले आहे, परंतु त्याचा उपयोग ताटातील लोणच्यासारखा ठेवायला पाहिजे, भाजीसारखे खायला नको। इंटरनेटवर समाजात काय चाललंय, समाजाची काय चिंता आहे यासह परिसराचा अभ्यास करावा। प्रत्येक पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, तसेच प्रत्येक स्त्रियामागे एका परिवाराची साथ असते। हे आपल्याला विसरून चालणार नाही। त्यामुळे आपल्याला विचार करायचा आहे, या भारताला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपलं कितपत योगदान देऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले। यावेळी अध्यक्ष म्हणून बिलोली पंचायत समितीच्या माजी सभापती रेखाताई लक्ष्मणराव ठक्करवाड यांची उपस्थिती होती, तर ॲडव्होकेट विलासराव कुलकर्णी, सोमलिंग पाटील, सायना गजोड, माजी सरपंच अरविंद ठक्करवाड, स्मिता ठक्करवाड, सरपंच कविता टोंपे, उपसरपंच कल्पना दंतापल्ले, मुअ विनोद नरगुलवार, विकास कुलकर्णी, संभाजी बुड्ढे, माधव दंतापल्ले, साईनाथ गंगुलवार, फुलारी सर, वाघमारे सर, सचिन सुभानकर, माधव लंके आदी उपस्थित होते। तर सूत्रसंचालन हेमा चौधरी यांनी केले। संस्कृतीत असं म्हणलं जातं की अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम। या पंचकन्यांचं नाव आहे अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी। ह्या 5 कन्यांचं नाव जरी आपण घेतलं तरी जे पाप आपल्याला लागलेले ते पाप धुतलं जातं। आणि मला वाटत नाही की भारताव्यतिरिक्त कोणती अशी संस्कृती असेल जिथे महिलांचा इतक्या मोठ्या प्रमाणात सन्मान केला जातो। वुमन्स डेचा आता भाषण करताना ती पहिली जी एक ताई बोलून गेली, तिने सांगितलं की अमेरिकेमध्ये क्रांती चालू झाली आणि अमेरिकेच्या महिलांनी बंड पुकारला की आम्हाला समान अधिकार मिळायला पाहिजेत, म्हणून हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो। पण भारतीय स्त्री म्हणून मला हा विचार आपण केला पाहिजे असं वाटतं की भारतामध्ये स्त्रियांची परिस्थिती ही कधीही अबला नव्हती। भारत मातेची जन्माला आलेली प्रत्येक सुपुत्री ही सबलाच होती, कारण आपल्याकडे विद्येची देवता माता सरस्वती आहे, अन्न देणारी अन्नपूर्णा माता आहे, दशप्रहर धारिणी म्हणून रिपुंना मारणारी, महिषासुराचा वध करणारी ही दशप्रहर धारिणी दुर्गा माता आहे। आणि अर्थार्जन करण्यासाठी आपण जे सगळे प्रयत्न करत असतो तर ती सुख, समृद्ध आणि ऐश्वर्य देणारी ही माता लक्ष्मीच आहे। म्हणून भारतीय महिलांचं जर आपण पाहिलं की भारतीय महिला ह्या कधीही अबला नव्हत्या, पण परिस्थिती बदलत गेली आणि आपल्याला असं सांगण्यात आलं, सोशल मीडिया असेल किंवा आपल्यावर जे आक्रमण करण्यात आली त्या आक्रांतांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार असं दाखवलं की भारतीय स्त्री ही अबला आहे। पण मला हे सांगायचंय की भारतीय स्त्री ही पप्पाची परी नाही, पप्पाच्या पर्यंतची संस्कृती ही आपली नाही। आता आपण पाहिलं की इकडे झाशीची राणी होऊन आली, तर झाशीची राणी ही भारतीय स्त्री आहे, जी पाठीला बाळ बांधून रणांगणात उतरती ही भारतीय स्त्री आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आज आपण त्यांचं नाव घेतो, ज्यांच्यामुळे आज मंदिरांचे इतक्या मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार झाले। त्या अहिल्याबाई होळकर ह्या फेमिनिस्ट असण्याचं, आजकाल तुम्ही शब्द ऐकत असाल, मी एक खूप फेमिनिस्ट आहे, तर फेमिनिझमचा खरी परिभाषा काय, तर ती महाराणी लक्ष्मीबाई। फेमिनिझमची खरी परिभाषा काय, ती राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ। फेमिनिझमची खरी परिभाषा काय, तर ती रमाबाई रानडे। फेमिनिझमची खरी परिभाषा काय, तर ती आनंदीबाई जोशी। फेमिनिझमची खरी भाषा काय, रणांगणात जाणारी प्रत्येक ती स्त्री जिने स्वराज्यासाठी आपलं काही ना काहीतरी किंवा अख्खं सर्वस्व या मातृभूमीच्या रक्षणाकरती वेचलं, ती प्रत्येक स्त्री आपल्यासाठी फेमिनिझमची परिभाषा आहे। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।